हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. बघा, आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवतोय. जो व्हिडिओ कोणत्या स्टँडर्डसाठी नाहीये. हा बऱ्याच मुलांचा कॉमन प्रश्न असतो 8वी पासून 10वी पर्यंत की सर पायथागोरस थिअरम म्हणजे नक्की काय आहे आणि पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजे काय आहे. तर याच्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की पायथागोरस थिअरम काय असेल, ट्रिपलेट काय असेल आणि याला जी मेथड आहे, हे जे कॅल्क्युलेट करण्यासाठी जी मेथड आहे याला काही शॉर्ट ट्रिक आहे का, जी ट्रिक तुम्हाला स्कॉलरशिपसाठी युजफुल होईल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट व्हॅल्यू काढायची त्या ठिकाणी तुम्हाला ही ट्रिक उपयोगी पडू शकते. तर ट्रिक आपण नंतर बघणार आहोत. पहिल्यांदा मेथड काय आहे हे बघणार आहोत. तर पायथागोरस थिअरम काय सांगतो, तर मी थिअरम लिहिलेला आहे इथं बघा. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सो या थिअरम मध्ये पहिला शब्द आलाय इन अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पहिला राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल आपण कोणाला म्हणतो, असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक अँगल काय आहे 90 डिग्री आहे. 90 डिग्री आपण या सिम्बॉलने दाखवतो. ओके. आता जो दुसरा शब्द आहे तो आहे स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज. सो हायपोटेन्यूज कोणाला म्हणायचं, तर हायपोटेन्यूज म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिटची साईड. जी साईड 90 डिग्रीच्या अपोजिटला आहे, हा 90 डिग्री झाला, या 90 डिग्रीच्या अपोजिटला ही साईड आहे. सो एसी हा काय झाला, हायपोटेन्यूज. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन याच्यात असतं की सर हायपोटेन्यूज म्हणजे नक्की काय, कारण हा जो शेप आहे ट्रायंगलचा हा बदलला, उभा आडवा कसा केला की मुलं थोडीशी कन्फ्युज होतात. सो डोक्यात एकच ठेवायचे 90 डिग्रीच्या अपोजिटची साईड हायपोटेन्यूज. ओके. आणि मग इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच या ट्रायंगल मध्ये कसं लिहिता येईल बघा, द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज. सो हायपोटेन्यूज आपला कोण आहे, एसी. सो एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ म्हणजे काय असणार आहे, ऍडिशन स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. सो हायपोटेन्यूज सोडून कोणत्या दोन साइड्स राहिल्या, पहिली राहिली ए बी आणि दुसरी काय राहिली बी सी. आणि त्यांचा काय करायचा आहे, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स, म्हणजे यांचा स्क्वेअर घ्यायचा. हे झालं तुमचं पायथागोरस थिअरम. आता या पायथागोरस थिअरमचा फायदा काय आहे, तर फायदा हा आहे की ज्यावेळी राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साइड्स दिल्या असतील त्यावेळी तुम्ही तिसरी जी साईड आहे ती या इक्वेशन्सच्या माध्यमातून काढू शकता. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सो फॉर एक्झाम्पल बघा, मी जर AB इज इक्वल टू 6 घेतलं आणि BC इज इक्वल टू 8 घेतलं, तर या इक्वेशनचा उपयोग करून आपण AC कसा काढू शकतो, तर बघा इथं व्हॅल्यूज टाकल्या. AB किती दिलाय 6, सो 6 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर BC किती दिलाय 8, सो 8 चा स्क्वेअर. मग 6 चा स्क्वेअर म्हणजेच त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं. सो 6 इंटू 6 किती झालं 36 आणि 8 इंटू 8 किती झालं 64. सो यांची ऍडिशन किती आली 100. सो आपल्याला काय मिळालेलं आहे बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू 100. सो ज्यावेळी तुम्हाला स्क्वेअर कॅन्सल करायचा असतो त्यावेळी तुम्ही दोन्ही साईडचं काय घेता, स्क्वेअर रूट. सो आपण इथं लिहिणार ते टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. taking square root of both sides. आता इथं तुम्हाला आणखी एक कन्फ्युजन असतं, ते पण आपण दूर करूया. ते म्हणजे दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट म्हणजे बघा स्क्वेअर रूट ऑफ AC स्क्वेअर आणि इकडं काय येईल स्क्वेअर रूट ऑफ 100. ओके. आता स्क्वेअर रूट म्हणजे काय, तर 100 कुणाचा स्क्वेअर आहे, मग आपल्याला बऱ्यापैकी पाठ असतं 100 कुणाचा स्क्वेअर आहे 10चा. आता स्क्वेअर रूट काढायच्या भरपूर मेथड्स आहेत. फॅक्टरायझेशन मेथड आहे, टेबल मेथड आहे, याच्यापैकी कोणत्याही मेथडने तुम्ही काढू शकता. आता बऱ्याच मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो की सर फॅक्टरायझेशन मेथड येत नाही किंवा टेबल मेथड येत नाही किंवा ते फार लेंदी आहे. स्कॉलरशिप सारख्या किंवा NTS MTS सारख्या ज्यावेळी एक्झाम तुम्ही फेस करता त्यावेळी ते फॅक्टर कधी पाडत बसणार, बरोबर. सो याच्यासाठी एक ट्रिक आहे, ते आपण याच्यानंतर बघणार आहोत. इथं आता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे हे जे स्क्वेअर रूट आहे आणि हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे कॅन्सल होतात. का कॅन्सल होतात, कारण स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर असते 1/2. ओके. सो ACचा स्क्वेअर आणि रेस टू 1/2. सो हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो. सो फायनली काय उरतं AC. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे काय होतं कॅन्सल, त्यामुळे इथं फक्त काय राहणार AC.
सो नेक्स्ट टाइम आपण डायरेक्ट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स म्हणलं की AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट हे डायरेक्ट आपण काय लिहिणार आहोत, AC लिहिणार. ओके, ही स्टेप नाही करणार आपण, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल कर. ओके, हे नाही दाखवणार. तर मग आता हे झालं ज्यावेळी तुम्हाला दोन साइड्स दिल्या असतील त्यावेळी तुम्ही व्हॅल्यू काढणं. आता सपोज तुम्हाला सेम ट्रायंगल दिला पण याच्यातल्या थोड्याशा व्हॅल्यू बदलल्या, म्हणजे तुम्हाला सपोज तुम्हाला हे 2 नंबर न देता आता तुम्हाला हायपोटेनस दिला आणि त्याच्यातली एक साइड दिली. मग आता BC घेऊयात आपण 5. ओके, मग यावेळी आपण कसं काढणार आहोत, तर सेम आपल्याला पहिल्यांदा पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. पायथागोरस थिअरम काय सांगतं, तर स्क्वेअर ऑफ हायपोटेनस, हायपोटेनस कोण आहे AC, विच इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. सो 2 साइड्स कोणत्या उरल्या, AB आणि BC, त्यांचे स्क्वेअर आणि त्यांची सम. सो पहिल्यांदा आपण इक्वेशन करून घेणार, त्याच्यात व्हॅल्यूज टाकायच्यात या. सो व्हॅल्यू टाकूयात पहिल्यांदा. आता इथं काय येईल, AC ची व्हॅल्यू दिली आहे, सो AC इज इक्वल टू 13 स्क्वेअर. त्याच्यानंतर BC ची व्हॅल्यू दिली आहे, AB ची दिलेली नाहीये, सो आपण AB स्क्वेअर हे ॲज इट इज ठेवणार. ओके, आणि मग BC स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, 5 चा स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर 13 इंटू 13 विच इज इक्वल टू 169. इकडं AB स्क्वेअर आणि 5 चा स्क्वेअर किती येईल, 25. आता इक्वेशन मध्ये आपण काय करतो, व्हेरिएबल एका साइडला ठेवतो आणि नंबर्स एका साइडला नेतो. सो हा जो 25 आहे तो आपल्याला या साइडला आणावा लागेल. या साइडला आणल्यानंतर त्याचं काय होईल, त्याला ज्यावेळी आपण शिफ्ट करू त्यावेळी तो प्लसचा काय होऊन जाईल, मायनस. ओके, मग आता इकडे साइड राहिली AB स्क्वेअर. मग 169 मायनस 25 ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला मिळेल 144 विच इज इक्वल टू AB स्क्वेअर. आता मला AB स्क्वेअर हवाय का, नाही, मला कोण हवाय, AB. मग AB स्क्वेअर वरून AB मिळवण्यासाठी आपण काय घेणार आहोत, येस, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, जे की आपण वर पण घेतलं होतं. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. सो आता AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट काय लिहिणार आहोत, AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट काय लिहिणार आहोत, AB. आता इकडं येईल स्क्वेअर रूट ऑफ 144. हे तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने काढू शकता. सो 144 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 12 चा स्क्वेअर आहे. ओके, 12 इज इक्वल टू AB, दॅट इज AB इज इक्वल टू 12. सो याच्यामध्ये बघा तुम्हाला हायपोटेन्यूज दिला होता आणि साइड दिली होती. ज्यावेळी तुम्हाला दुसरी साइड काढायची होती त्यावेळी हे सबट्रॅक्शन करावं लागतं. याच्यासाठी मी तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दाखवले. आता जर तुम्ही बघितलं तर या दोन्ही मेथड्स फार लेंदी आहेत. ओके, ज्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. तर याच्यासाठी कोणती शॉर्ट ट्रिक आहे का, तर येस आहे. आता पायथागोरस थिअरम तर सगळ्यांना कळलं. पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे, तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, तर राईट अँगल ट्रायंगलच्या साइड्स, म्हणजे असे 3 नंबर्स की जे पायथागोरस थिअरम सॅटिस्फाय करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी काय म्हणतोय बघा, सपोज मी साइड्स घेतल्या 3, 4 आणि 5, तर या 3 साइड्सचा राईट अँगल ट्रायंगल काढता येईल का, म्हणजे एखादा ट्रायंगल असा असेल का की ज्याच्यात एक साइड 3 आहे, एक साइड 4 आहे आणि एक साइड 5 आहे. हे आपण कशावरनं ठरवणार, की जर त्या साइड्स पायथागोरस थिअरम सॅटिस्फाय करत असतील तर नक्कीच त्याचा राईट अँगल ट्रायंगल आपण काढू शकतो. ओके, म्हणजे मग काय चेक करायचंय, तर काय चेक करायचंय, याच्यात नक्की हायपोटेनस कोण असणार, हायपोटेनस हा नेहमी मोठा नंबर असतो. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात मोठी जी साइड असते ती असते हायपोटेनस. सो 3, 4, 5 यांच्यामध्ये हायपोटेनस नक्कीच कोण असणार आहे, 5. सो 5 चा स्क्वेअर हा किती आहे बघा, 25. ओके, आता उरलेल्या 2 साइड्स चा स्क्वेअर केला आणि त्यांची सम केली तर ती किती येते, 9 प्लस 16, म्हणजे हे पण किती येते, 25. ओके, म्हणजे याचा तुम्ही राईट अँगल ट्रायंगल काढू शकता. सो आपण याला काय म्हणणार, 3, 4, 5 किंवा याला तुम्ही असंही करा, ठीक आहे, इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. पण
त्या जागी मी जर नंबर घेतले 4, 5, 6 आणि विचारलं की तुम्ही असा राईट अँगल ट्रायंगल काढू शकता का की ज्याच्या साइड्स आहेत 4, 5, 6, तर मग परत एकदा आपण व्हेरीफाय करू की आधी हे नंबर पायथागोरस थिअरम सॅटिस्फाय करतायत का. म्हणजेच काय, आता सगळ्यात मोठा नंबर आहे 6 म्हणजे 6 असणार हायपोटेन्यूज, सो 6 चा स्क्वेअर येतोय 36. ओके, आता उरलेले दोन नंबर काय आहेत 4 आणि 5, सो दोघांचाही स्क्वेअर घेतला तर काय होईल बघा 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25. पण आता इथं ऍडिशन बघा किती येते 41, जे की दोन्ही इक्वल आहे का नाहीये. म्हणजे तुम्ही असा राईट अँगल ट्रायंगल काढूच शकत नाही की ज्याच्या साइड्स आहेत 4, 5, 6 नाही. ओके, सो आपण याला काय लिहिणार 4, 5, 6 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. सो 4, 5, 6 ला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणणार का नाही. तो एक बेसिक आयडिया आली असेल तुम्हाला की पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, पायथागोरस थिअरम सॅटिस्फाय करणारे 3 नंबर्स. ओके, मग आता इथं बघा, इथं आपल्याला एक ट्रिपलेट मिळालंय. कोणतं ट्रिपलेट आहे ते 5, 12 आणि 13, 5, 12, 13. ओके, त्याच्यानंतर इथं एक नंबर इथं एक मिळालाय आपल्याला, हा 10 आला होता. सो 6, 8, 10. मग असे किती ट्रिपलेट्स आहेत तर इन्फायनाइटली मेनी ट्रिपलेट्स आहेत. ओके, भरपूर ट्रिपलेट्स आहेत असे 3 नंबर. मग आता हे ट्रिपलेट विदाउट पायथागोरस थिअरम कसे कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पलच बघा, आपण हे घेऊया. पहिल्या याच्यात आपल्याला काय दिलं होतं 6, 8 आणि आपल्याला काय काढायचा होता, पुढचा नंबर काढायचा होता. ओके, 6, 8 आणि इथं क्वेश्चन मार्क. ओके, आता पायथागोरस थिअरम न वापरता आपण कसं फाइंड आउट करायचं, तर याच्यासाठी बघा 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे की जर तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर त्यातला माहित असेल, स्मॉलेस्ट नंबर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. आणि दुसरी मेथड आहे की स्मॉलेस्ट नंबर माहित नसणे. ओके, मग आता पहिली बघूयात आपण की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर माहित असणार. स्मॉलेस्ट नंबर, सो ही मेथड आहे स्मॉलेस्ट नंबरची. मग आता हे 3 नंबर बघा 6, 8 आणि इथं काय असणार आहे क्वेश्चन मार्कच्या जागेवर हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस ऑब्व्हियसली 6 आणि 8 पेक्षा काय असणार आहे, मोठा असणार आहे. बरोबर. मग आता या तिघांमध्ये सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे, सगळ्यात छोटा नंबर आहे 6, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर इथं तुम्हाला माहिती आहे. आता या स्मॉलेस्ट नंबर मध्ये पण 2 मेथड्स आहेत. स्मॉलेस्ट नंबर मध्ये 2 मेथड्स आहेत की स्मॉल नंबर जर ऑड असेल तर काय करायचं आणि स्मॉल नंबर इव्हन असेल तर काय करायचं. ओके, आता बघा इव्हन नंबर असेल तर काय करायचं. इव्हन नंबर असेल तर फार सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला तो नंबर सगळ्यात जो छोटा आहे तो नंबर घ्यायचा आहे आणि त्याला डिवाइड बाय 2 करायचं आहे. ओके, सो सगळ्यात छोटा नंबर आहे 6, त्याला डिवाइड बाय केलं किती 3. आता 3 चा स्क्वेअर करायचा आहे, 3 चा स्क्वेअर येतो 9. ओके, 9 च्या पुढचा एक नंबर घ्यायचा आहे आणि 9 च्या मागचा एक नंबर घ्यायचा आहे. 9 च्या मागे नंबर येतो 8, 9 च्या पुढे नंबर येतो 10. ओके, सो फायनली आपलं ट्रिपलेट जे आहे ते बघा कसं म्हणलं, 6 हा मागचा नंबर 1 आणि पुढचा नंबर 1. सो थोडीशी आयडिया येते का बघा. 6, 8, 10 काही करायची गरज नाही पडली ते स्क्वेअर वगैरे, एका नंबर वरून काढलंय आपण. ओके, समजा आता दुसरं एखादं घेतो मी 10, 24. ओके, सपोज, आणि इथला नंबरच तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, मग आता या बाबतीत पण बघा स्मॉलेस्ट नंबर काय आहे 10, कारण हायपोटेन्यूस या दोघांपेक्षा मोठा असणार आहे. मग आपण पहिल्यांदा काय करणार 10 घेणार, 10 ला डिवाइड बाय 2 करणार. 10 ला डिवाइड बाय 2 केल्यानंतर येतं 5. 5 चा स्क्वेअर करायचा आहे, सो 5 चा स्क्वेअर किती येईल, 5 चा स्क्वेअर किती येणार आहे 25. 25 च्या काय करायचं, एक पुढचा नंबर घ्यायचा, एक मागचा नंबर घ्यायचा आहे. 25 च्या मागचा नंबर आहे 24 आणि याच्या पुढचा नंबर आहे 26. सो आपलं ट्रिपलेट काय तयार झालं 10, 24, 26. म्हणजेच हायपोटेन्यूस जो आहे तो काय आला आपला 26. ओके, हे ट्रिक तुम्ही कोणत्याही नंबर साठी करून बघू शकता. फॉर एक्झाम्पल मला एक ट्रिपलेट असं आहे की ज्याच्यात इथं आलंय 8 आणि पुढचे दोन्ही नंबर माहित नाही. ओके, पण मला माहिती आहे की स्मॉलेस्ट नंबर 8 आहे. मग मी काय करणार, सिंपल इव्हन नंबर आहे, सो 8/2 करणार. 8/2 किती मिळेल मला 4. 4 चा काय करणार स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर किती येईल 16. 16 च्या
अगोदरचा एक नंबर लिहायचा आणि नंतरचा. सो इथे येईल 15 आणि इथे येईल 17. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण या जर एक्झाम्पल मध्ये क्रॉस व्हेरीफाय करायचं ठरवलं तर 17चा स्क्वेअर येतो बघा 289. ओके, आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आधी लिहितो. काय आलंय 8, 15, 17. सो 17चा स्क्वेअर येतो 289. 8चा स्क्वेअर बघा 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर करून बघू आपण. येत आहे का 289. सो 8चा स्क्वेअर येईल 64. 15चा येईल 225. दोघांचे ऍडिशन करून बघा ती येईल 289. ओके, सो पायथागोरियन ट्रिपलेट मधला स्मॉलेस्ट नंबर जर इव्हन असेल तर ट्रिपलेट कसं काढायचं हे तुम्हाला कळलंय. येस, आता ऑड असेल तर काय करायचं, बरोबर. सो ऑड साठी एक छान आपलं जे स्मॉलेस्ट वाला जे आहे ते घेऊयात आपण. याच्यामध्ये घेतो मी 3, 4 आणि क्वेश्चन मार्क. ओके, आता याच्यातला जो स्मॉलेस्ट नंबर आहे तो आहे 3. स्मॉलेस्ट नंबर काय आहे 3. मग आता याच्या बाबतीत काय करायचंय तुम्हाला, याच्या बाबतीत अगदीच सिंपल करायचंय. ओके, काय करायचंय, स्मॉलेस्ट नंबर घ्यायचा आहे, स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर करायचा आहे. स्मॉलेस्ट नंबरचा स्क्वेअर किती येतो, किती आला 9. ओके, 9ला डिवाइड बाय 2 करायचं. 9ला जर डिवाइड बाय 2 केलं तर हे येईल 4.5. ओके, 4.5च्या अलीकडचा एक नंबर घ्यायचा आहे, पुढचा एक नंबर घ्यायचा आहे. 4.5च्या अलीकडे येतो 4 आणि पुढे येतो 5. सो पायथागोरियन ट्रिपलेट काय बनलं 3, 4. ओके, सो ऑड नंबरच्या बाबतीत काय करायचंय लक्षात येतंय का. ठीक आहे, आपण अजून एक करून बघू. सपोज आता मी ट्रिपलेट घेतोय 5, 12. ओके, आणि हा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये काय करणार, याच्यामध्ये सेम प्रोसिजर करायची. 5चा स्क्वेअर किती येतो 25. 5चा स्क्वेअर केला 25 डिवाइड बाय 2 करायचे. 2 जर केलं तर येईल हे 12.5. बरोबर, संपलं. काय येणार हे 5, 12, 30. म्हणजे जर स्मॉलेस्ट नंबर असेल तर आणखी एक गोष्ट सांगतो, एवढं सगळं करायची गरज नसते. स्मॉलेस्ट नंबर जर ऑड असेल ना तर दोघांमध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे, फक्त 1चा आहे. 12, 13, इथं 4, 5 आणि इथं 2चा डिफरन्स असतो. ओके, सो एकंदरीत लक्षात आलंय का तुम्हाला की स्मॉलेस्ट नंबर जर ऑड असेल तर काय करायचं आणि इव्हन असेल तर काय करायचं. पण ही ट्रिक कधी कामी येते, ज्यावेळी तुम्हाला हायपोटेन्यूस काढायचा आहे त्याच वेळी. जर तुम्हाला हायपोटेन्यूस दिलाय, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे एक्झाम्पल केलं ना आपण, याच्यामध्ये बघा एक साईड दिली होती 5 आणि दुसरी साईड हायपोटेन्यूस दिला होता 30. म्हणजे आता मी इथं लिहितो ते एक्झाम्पल. सो तुम्हाला असं दिलं होतं 5, त्यानंतर इथं क्वेश्चन मार्क होता आणि इथं दिलं होतं 30. आता तुम्ही म्हणाल सर की 5 आपला स्मॉलेस्ट नंबर आहे, पण आपण नाही ना सांगू शकत या दोघांमध्ये कोण स्मॉलेस्ट असतो दोन साईड्स मध्ये. ओके, आता आपल्याला आन्सर माहिती आहे 12, म्हणून आपल्याला माहिती आहे की सर तिथं 5 स्मॉलेस्ट आहे. पण ज्यावेळी आपल्याला आन्सर माहित नसेल त्यावेळी आपण नाही सांगू शकत की हा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे. ओके, मग यावेळी काय करायचं, तर यावेळी काही एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला ट्रिपलेट्स थोडेसे पाठ करून ठेवायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक ट्रिपलेट आहे 3, 4, 5. त्याच्यानंतर हे 5, 12, 13. ओके, त्याच्यानंतर आहे 8, 15, 17. हे वर आपण बघितलेली आहेत. ओके, हे ट्रिपलेट्स थोडेसे लक्षात ठेवायचे असतात. म्हणजे तुम्ही तिथं डायरेक्टली नंबर टाकू शकता 5, 12, 13. स्कॉलरशिपसाठी हे फार अत्यंत उपयोगी आहे. आता स्कॉलरशिपला बघा, स्कॉलरशिपला येताना हे असं येतं 10, 26. ओके, आता ही साईड ओळखा. त्यावेळी तुम्ही एक ट्रिक करू शकता. काय करायचं, तर या दोन नंबरला 10 आणि 26 या दोन नंबरला डिव्हाइड होणारा मोठ्यात मोठा नंबर बघायचा. ओके, मग कोणी डिवाइड होतंय त्यांना 2 ने डिवाइड होते. ओके, मग 2 मी कॉमन घेतला, इथं 10 ला डिवाइड केलं, किती आलं इथं 5 क्वेश्चन मार्क ॲज इट इज आणि इथं आलं 30. ओके, आता तुमच्या लक्षात येईल की हे ट्रिपलेट कोणतं आहे 5, 12, 13 वाले. बरोबर, सो मी इथं काय करणार, मग मला कळलं की इथं नंबर काय येणार आहे 12. मग इथं जर नंबर 12 असेल तर इथला नंबर कसा मिळणार आहे मला, हा 10 कसा मिळतोय 2 × 5 10, 2 × 13 26. तसंच मग 2 × 12 किती मिळणार तुम्हाला 24. ओके, सो या पद्धतीने तुम्ही ते ट्रिपलेट काढू शकता. ही मेथड जी आहे ती थोडीशी म्हणजे नाहीये तेवढी. ही जी मेथड आहे ही मेथड थोडीशी लक बाय चान्स आहे. पाठ असेल तर ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्हाला हायपोटेन्यूस काढायचं आहे
त्यावेळी तुम्हाला ह्या एकदम क्लिअरली मेथड्स आहेत की ज्याच्यात स्मॉलेस्ट नंबर बघायचा, त्याच्यावरनं तुम्ही हायपोटेन्यूज डायरेक्ट काढू शकता. याच्यामध्ये आणखी एक एक्झाम्पल दाखवतो, जर कळलं नसेल आणखी एकदा बघा. सो सपोज तुम्हाला असं दिलं 12, 20 आणि इथला मधला नंबर विचारला. ओके, तर पहिली स्टेप काय करायची, तुम्हाला असा मोठा नंबर बघायचा आहे की ज्याने दोघांनाही डिवाइड होतं. ओके, तर मग कोणत्या नंबरने होतं डिवाइड? 4 ने. मग 4 ने डिवाइड करून बघा काय येईल इथं 3, इथं क्वेश्चन मार्क ॲज इट इज आणि इथं येणार 5. मग आता हे ट्रिपलेट बघून तुम्हाला कळलं असेल की हे ट्रिपलेट कोणतं आहे. येस, 3, 4, 5. सो इथं येणार आहे 4. मग इथं जर 4 येणार असेल तर इथला नंबर कसा मिळतो, याला बाहेरच्या नंबरने मल्टिप्लाय करायचं. सो 4 × 4 किती आहे 16. म्हणजे ते ट्रिपलेट काय झालं 12, 16, 20. ओके, सो पायथागोरस थिअरम, आय होप सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल की आपण काय काय केलंय पायथागोरस थिअरम मध्ये. पहिल्यांदा थिअरम बघितलं, त्यानंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित मेथड सांगितल्यात मी की काय करायचं, कसं स्टेप बाय स्टेप करायचं आणि त्याला शॉर्टकट कोणते आहे. शॉर्टकट इंटरेस्टिंग आहेत. ओके, पायथागोरियन ट्रिपलेट सांगितलं, शॉर्टकट इंटरेस्टिंग आहेत. स्मॉलेस्ट नंबर जर माहित असेल म्हणजे हायपोटेन्यूज काढायचा आहे, त्यावेळी तुम्हाला ह्या मेथड्स वापरायच्या. ऑड साठी काय करायचं, इव्हन साठी काय करायचं हे बघून तुमच्या लक्षात येईल. आणि ज्यावेळी हायपोटेन्यूज दिलाय आणि मधली एखादी साईड विचारली त्यावेळी तुम्हाला काय करायचं. ओके, सो सगळ्या मेथड्स व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. सो आता तुमचं कोणतं कन्फ्युजन नसेल. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.